जाऊया पुढच्या बातमीकडे। एक मोठी बातमी, पेपरफुटी संदर्भातल्या विधेयकाला आता कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळालेली आहे। दोषींना 10 वर्ष शिक्षेची तरतूद असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। तर दोषींना 10 कोटींचा दंड असेल, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यामध्ये या संदर्भातली सुनावणी पूर्ण करणार। संध्याकाळी 4 वाजता सरकार या संदर्भातली माहिती देणार असल्याचं कळतं आहे। तर पेपरफुटी संदर्भात संसदेमध्ये एक विधेयक सादर झालेलं आहे। कॅबिनेटमध्ये या विधेयकाला मंजुरी मिळाली असल्याचं कळतं आहे। तर दोषींना 10 वर्ष शिक्षेची तरतूद यामध्ये देण्यात आली। कॅबिनेटमध्ये सध्या हे विधेयक मांडण्यात आलं आणि कॅबिनेटची आता मंजुरी मिळाली आहे। आता दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक जाईल आणि त्यानंतर सभागृहामध्ये या संदर्भात चर्चा होईल। काय नेमकं यावर सगळ्या घडामोडी घडतात आता पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला कळेल। मात्र या विधेयकामध्ये काय काय मसुद्यामध्ये तर त्यातल्या काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला कळलेल्या आहेत। यामध्ये दोषींना 10 वर्ष शिक्षेची तरतूद करण्यात आली। पेपरफुटीमध्ये जे दोषी असतील त्यांना 10 वर्ष शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। दोषींना 10 कोटींचा दंड असेल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यामध्ये सुनावणी पूर्ण करणार असल्याचं सांगण्यात येते। त्यामुळे संध्याकाळी 4 वाजता सरकार या संदर्भातली माहिती देणार आहे।